हाय हॅलो मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत लेडीज पॅन्टची परफेक्ट पद्धतीने कटिंग कसं करायचं आहे विथ पॉकेट आणि इलास्टिक। तर इथे मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि इथं लाइनिंगचं आहे, सरळ लाइनिंगचं स्ट्रेट। तर इथे मी कापड पूर्ण आधी ओपन करून घेते आणि या कापडाची लांबीमध्ये डबल घडी करून घ्यायची आहे। आता हे कापड ओपन केलेलं आहे, याची मी लांबीमध्ये डबल घडी करून घेतलेली आहे आणि ओपन साइड मी माझ्या बाजूकडून ठेवलेली आहे। वरच्या बाजूने सरळ एक लाईन मारून घेते कारण कापड तिरका आहे, तर ते सरळ करून घ्यायचं। आता इथे टोटल उंची टाकायची, पण त्याआधी मी इथे बेल्ट लावणार आहे। तर टोटल उंची आहे 33 इंच। तर वरती मी 2 इंचाचं मार्जिन सोडून खाली 33 इंचावरती मार्किंग करणार आहे, कारण वरती आपण 2 इंचाचा बेल्ट लावणार आहोत। आणि आता इथे पाहू शकता मी 33 इंचावर मार्किंग केल्यानंतर खाली बॉटमसाठी ही 2 इंच टोटल ठेवत आहे, कारण बॉटमसाठी आपण 2 इंचाची पट्टी फोल्ड करणार आहोत। तर आता हे उंचीचं मार्जिन करून झाल्यानंतर खाली मी ते लाइनिंग मारून घेते। आता त्यानंतर आपण टाकणार आहोत हिप। तर इथं हिप ही 28 इंच आहे। तर हिपचा चौथा होतो 7 इंच, प्लस त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करणार आहोत, म्हणजेच 8 इंचाचं हिप टाकून घेणार आहोत आपण वरच्या बाजूने। तर इथे मी 8 इंचावरती मार्किंग करून घेते, प्लस मी अर्धा इंच इथं एक्स्ट्राचं सोडणार आहे, कारण ही लहान मुलीची पॅन्ट आहे। आणि तुम्हाला जर हेवी साईज पॅन्टचं कटिंग स्टिचिंग पाहायचं असेल तर त्याचा चॅनलवरती व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ती तुम्ही पाहून घ्या। इथे मी 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठीची ही पॅन्ट स्टिचिंग करत आहे। तर 7 प्लस 1 इंच आणि मी ते अर्धा इंच लुजिंग दिलेलं आहे, कारण वरती आपण इलास्टिक लावणार आहोत, थोडं कमी पडायला नको म्हणून मी अर्धा इंचाचं इथं लुजिंग दिलेलं आहे। तुम्ही हवं तर डायरेक्ट 8 इंचही घेऊ शकता, किंवा तुमचं जी हिप आहे हिपचा चौथा भाग घ्यायचा आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करायचं। आता वरच्या बाजूने आपण जे हिपला मार्किंग केलेलं आहे तेच मार्किंग क्रॉस एरियासाठीही तेवढंच मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजेच 8.5 इंच। आता मी ते 8.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर ही लाईन मी सरळ आधी आखून घेते, पाहू शकता। तर आखून झाल्यानंतर आपण इथे क्रॉस एरियाचं मार्किंग करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 इंचावर मार्किंग करते आणि खालच्या बाजूने 1.5 इंचावरती आकार देऊन असा क्रॉस एरिया करून घ्यायचा आहे। तर क्रॉस एरियाचा आणि पूर्ण जी हिप साईज आहे त्याचं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे, आणि सेंटर पॉईंटपासूनचं जे मार्जिन आहे इथे पाहू शकता 5.5 इंच, तेच मार्जिन खाली घ्यायचं आहे इकडच्या बाजूने ओपन बाजूकडून, आणि त्या 5.5 इंचापासून पुढे 3 इंच आणि बॅक साईडला 3 इंच, म्हणजेच टोटल आपण जो बॉटमचा घेर आहे तो 6 इंचाचा असला पाहिजे, म्हणून सेंटर पॉईंटपासून 3-3 इंच अलीकडे आणि पलीकडे घ्यायचा आहे। आणि नंतर ही जी कर्व पट्टी आहे त्या पट्टीने तुम्ही अशा पद्धतीने ह्याला सेप देऊन घ्यायचा आहे, जसं पॅन्टचा सेप असतो तसा। आता हा बॅक साईडचा सेप मी देऊन घेतला आहे। त्यानंतर फ्रंट साईडला पण सेंटर आपला जो काढलेला आहे तिथं एक लाईन मारून घ्यायची आणि तिथपासून पुढे हा क्रॉस एरिया जो सेप आहे तो देऊन घ्यायचा आहे। आता इथं फ्रंट साईडचं मार्किंग करून झालेलं आहे, तर आपण इथे कटिंग करायचं आहे। तर सगळ्यात आधी वरचं आपण ही जी मार्किंग केलेली होती लाइनिंगची ते कट करून घ्यायचं आहे, आणि मग हे पूर्ण पॅन्टचं कटिंग करून घ्यायचं आहे। जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसं इथं कुठंही एक्स्ट्राची शिलाई मार्जिन वगैरे सोडायची गरज नसते। हे पाहू शकता। आता मी पूर्ण पॅन्टचं कटिंग करून घेते। तर आता हे कटिंग करून झाल्यानंतर आपण आता हे फ्रंट साईडचं झालं, तर बॅक साईडचं कटिंग करायचं आहे। बॅक साईडचं कटिंग करतानाही जी ओपन बाजू आहे ती आपल्याच बाजूकडून ठेवायची आहे, डबल घडी करून कापड व्यवस्थित सेट करायचं आहे। वरच्या बाजूने थोडंसं मार्जिन सोडायचं आहे, तंतोतंत ठेवायचं नाही, कारण वरच्या बाजूने आपण 2 इंचाचं मार्जिन वाढवणार आहोत। आणि वरच्या बाजूने मार्जिन सोडून हे आपण फ्रंट पार्ट जो आहे तो या कापडावर व्यवस्थित असा ठेवायचा आहे, आणि त्याच्याबरोबर कडेकडेने एकदा मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण इथे बॅक साईडला आपण खूप सारे चेंजेस करणार आहोत। तर सगळ्यात पहिलं चेंज आहे तो क्रॉस एरियाचा। तर क्रॉस एरिया इथे पुन्हा बॅक साईडला 2 इंचाने वाढवायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण बॅक साईडला आपलं सीट घेर जो असतो तो जास्त असतो, त्यामुळे हे मार्जिन आपण वाढवत असतो। आणि आता हे क्रॉस एरियाचं मार्किंग केल्यानंतर पाहू शकता इथं पण 1.5 इंचाचंच मार्जिन घेऊन क्रॉस एरिया व्यवस्थित आखून घ्यायचा आहे, आणि त्या एरियापासून वरती पण 2-2 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे। आता हे मार्जिन इथं घेतल्यानंतर वरच्या बाजूने इथे सरळ लाईन आखून घ्यायची, आणि या लाईनपासून वरती आपण 2 इंच घेणार आहोत।
तर ते का तर बॅक साईडनं आपलं जो सीट घेर आहे त्यामुळे कापड एक्स्ट्राचं लागतं आणि कधी कधी काय होतं की उठताना बसताना पॅन्ट खाली खेचल्यासारखी वाटते. हे होऊ नये म्हणून बॅक साईडला आपण 2 इंच मार्जिन एक्स्ट्रा घेत असतो. आता हे एक्स्ट्राचं मार्जिन घेतल्यानंतर ही पॅन्ट घालण्यासाठी खूप कम्फर्टेबल असते. आता इथे हे क्रॉच एरिया खालच्या बॉटमकडे घेताना तुम्ही हा आहे तेवढा 2 इंचाचाही घेऊ शकता किंवा तुम्ही कमीही घेऊ शकता. पण कम्फर्टेबल जर परफेक्ट फिटिंगचं पॅन्ट शिवायची असेल तर वरच्या बाजूने 2 इंच आणि खाली 1.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि आहे त्या आपलं जी पट्टी आहे शेप देण्याची त्या पट्टीने मार्किंग करून घ्यायचं आणि या पॅन्टचं आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे कटिंग करून झालेलं आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. आता आपण इथे पाहू शकता, आपण इथे ह्याला पॉकेट बनवणार आहोत. तर पॉकेटसाठी मी वरच्या बाजूने अर्धा इंच सोडायचं आहे सिलाईसाठी, ज्यावेळेस आपण इलॅस्टिक जोडतो त्या पट्टीला, आणि त्या मार्किंगपासून खाली 7 इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे. ते पहा, आता हे बॅक पार्ट फ्रंट पार्ट कटिंग करून झाल्यानंतर आता आपण करणार आहोत सगळ्यात आधी पॉकेटसाठी कटिंग करूया. तर पॉकेटची उंची घेणार आहोत आपण इथे 12 इंच. 12 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने 6 इंच घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने 7 इंच घ्यायचं आहे, कारण खालच्या बाजूने आपण थोडासा घेर वाढवून घेणार आहोत. तर आता हे 12, 6 आणि खालच्या बाजूने 7 इंच हे परफेक्ट मेजरमेंट आहे पॉकेटसाठीचं. तर लाईन मी आखून घेते आधी. खालच्या बाजूने 7 इंच घेतल्यानंतर वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने असं सरळ मार्किंग करून जोडून घ्यायचं आहे आणि याचा जो खालचा भाग आहे तिथे थोडासा 7 इंचाच्या बाजूने गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तिथे आपण पॉकेटचा आकार देणार आहोत. तर आता हे मी कटिंग करून घेते पॉकेटचं. आपलं पॉकेट झालेलं आहे. तुम्हाला जर डबल पॉकेट दोन्ही साईडने करायचे असेल तर तुम्ही एकावर एक अशी डबल कापड घेऊ शकता. आणि आता इथे आपण काढणार आहोत पट्टी, म्हणजेच इलॅस्टिकसाठी जी पट्टी. तर टोटल 28 इंच चेस्ट आहे, त्यामध्ये मी 4 इंच ॲड केलं तर 32 होतात. 32चा दुसरा भाग होतो 16 इंच, कारण मी इथं डबल कापड आहे, 2 पट्ट्या एक साथ काढणार आहे. किंवा तुम्ही अखंड 32 इंचाची पट्टी काढू शकता, पण मी तर 2 एक सोबत काढणार आहे, नंतर त्या जॉईन करून घेणार आहे. तर इथे माझी इलॅस्टिक आहे 1.5 इंचाची आणि त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण वरच्या बाजूने अर्धा इंच दुमडण्यात जातं आणि अर्धा इंच ही पट्टी आपण ज्यावेळेस खालचा भाग असतो त्याला जोडतो त्यावेळेस जातं, म्हणजेच टोटल 1 इंच मायनस होतं आणि इथे 1.5 इंचाची पट्टी होऊन जाते. म्हणून मी इथे 2.5 इंचाची ही पट्टी काढलेली आहे. 2.5 इंच रुंद आणि जवळजवळ 32 इंच लांब अशी ही पट्टी आहे. आता ही मी 16 इंचाची काढली, कारण मी डबल पट्टी काढलेली आहे. म्हणून तुम्ही जर सिंगल काढलेली असेल तर तुम्ही इथे 32 इंचाची एक सारखी लांब पट्टी काढून घ्या. हे पहा, ही डबल पट्टी मी आता जोडून घेणार आणि मग हे पॅन्टची स्टिचिंग करणार. तर हा बेल्ट तयार आहे आणि आता आपण पॉकेट तयार केलेला आहे. पाहू शकता पॉकेटही तयार झालेला आहे. अशा पद्धतीने पूर्ण पॅन्टचं कटिंग करून झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.